श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता श्रावण महिना हा सुरू आहे आणि श्रावण महिन्यातले पहिले 2 सोमवार हे होऊन गेलेले आहेत. श्रावण महिना हा संपूर्णपणे भगवान शिवाला समर्पित आहे. यंदा 2025 या वर्षी एकूण 4 श्रावणी सोमवार हे आलेले आहेत. त्यातले पहिले 2 श्रावण सोमवार हे होऊन गेले आहेत आणि 2 श्रावणी सोमवार हे बाकी आहेत. श्रावण महिना हा सणांचा राजा मानला जातो आणि त्याचप्रमाणे श्रावण महिना हा अत्यंत परमपवित्र पावन असा महिना सुद्धा मानला जातो. श्रावण महिना संपूर्णपणे भगवान शिवांना समर्पित आहे. संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण जर भगवान शिवांची पूजा आराधना केली तर भगवानची विशेष कृपादृष्टीही आपल्यावर राहते आणि शिवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. यामुळे आपल्या सांसारिक जीवनामध्ये ज्या काही अडचणी आपल्याला येत असतात त्या समस्या अडचणी आपल्या दूर होतात. श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार, मंगळागौरी व्रत यांसारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात. श्रावण महिन्यामध्ये घरातली प्रत्येक स्त्री ही आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठीच भगवान महादेवांची सेवा पूजा ही करत असते. भगवान शिवांचा आपल्यावर अखंड आशीर्वाद हा राहावा आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठीच आपण प्रत्येक महिला ही आपापल्या परीने भगवान शिवांची या श्रावण महिन्यामध्ये पूजाही करत असते. या श्रावण महिन्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या केल्याने आपल्याला खरंच अखंड सौभाग्याची प्राप्तीही होते. आता अर्धा श्रावण महिना तर होऊन गेलेला आहे आणि जर या पुढच्या उरलेल्या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा जरी तुम्ही या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जर केल्या तर तरी सुद्धा तुम्हाला भगवान महादेवांच्या कृपेने अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्णपणे माहिती देणार आहे की श्रावण महिन्यामध्ये अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठीच महिलांनी कोणत्या महत्त्वाच्या 6 गोष्टी या करायच्या आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच तुम्हाला सुद्धा या गोष्टींची माहिती होईल आणि तुम्ही सुद्धा या गोष्टी केल्याने तुम्हाला सुद्धा अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. प्रत्येक स्त्रीचा सर्वात मोठा अलंकार आहे तो म्हणजेच तिचं सौभाग्य आणि हेच सौभाग्य अखंड राहावं यासाठी प्रत्येक स्त्री ही देवपूजा, उपास, व्रत, वैकल्य ही करत असते आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करत असते. श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे. या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्येने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी विवाह करण्यास तयार झाले. म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे आणि त्यांनाच हा महिना समर्पित सुद्धा आहे. या महिन्यामध्ये माता पार्वती आणि महादेवांची उपासना केल्याने आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात आणि त्याचप्रमाणे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही समस्या अडचणी या असतात त्यासुद्धा दूर होतात. तर अशा या पवित्र पावन श्रावण महिन्यामध्ये जर महिलांनी दररोज या 6 गोष्टी केल्या तर देवी पार्वती ही त्यांच्यावर खूपच प्रसन्न होते आणि त्या स्त्रियांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद हा देते. तर या कोणत्या 6 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायच्या आहेत हेच आता आपण बघूया. तर त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर शिवलिंगावर पाणी हे अर्पण करा. मग ही गोष्ट तुम्ही एखाद्या शिवमंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकतात किंवा आपल्या देवघरामध्येच जी शिवपिंड आहे त्यावर सुद्धा तुम्ही रोज पाणी हे अर्पण करू शकतात आणि शक्य झाल्यास त्यानंतरच काहीतरी खा किंवा चहा वगैरे तुम्ही प्या. हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती या दोघांचाही आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि हाच उपाय हाच नियम महिलांबरोबर पुरुष सुद्धा करू शकतात. पुढची दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान हे माता पार्वतीला अर्पण हे करायचं आहे आणि त्याचप्रमाणे दानसुद्धा करायचं आहे. मग यामध्ये तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जी वस्तू ही दानही करता येत असेल ते दान करू शकतात आणि त्याचप्रमाणे माता पार्वतीला तुम्हाला संपूर्ण शृंगाराच्या 16 अलंकारांपैकी जितकी सौभाग्याची वस्तू ही अर्पण करता येत असेल ती जरूर अर्पण करा. मग यामध्ये मणी, मंगळसूत्र, बांगड्या, जोडवे यासारख्या सौभाग्याच्या सामानांपैकी तुम्हाला जी कुठली वस्तू ही माता पार्वतीला अर्पण करता येत असेल ती नक्की अर्पण करा आणि एका तरी सुवासिनीला सौभाग्याची वस्तू ही दान करा. यामुळे माता पार्वती ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या पतीला दीर्घायुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये मेहंदी लावणे सुद्धा खूपच शुभ हे मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच या महिन्यामध्ये एकदा तरी आपण मेहंदी ही आपल्या हाताला लावली पाहिजे.
यामुळे पती पत्नींच्या नात्यांमध्ये प्रेम हे निर्माण होतं आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य हे प्राप्त होतं. त्याचप्रमाणे चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच बांगड्या. बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा आणि अतिशय प्रिय असा भाग आहे. श्रावण महिना हा हिरवाईने भरलेला असतो, त्यामुळे या महिन्यामध्ये महिलांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या या घालाव्यात. यामुळे माता गौरी ही सुद्धा तुमच्यावर खूप प्रसन्न होते आणि तुम्हाला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये सर्व महिलांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या या जरूर घालाव्यात. जास्त नाही पण निदान 2-2 तरी बांगड्या या हिरव्या रंगाच्या आपण श्रावण महिन्यामध्ये घातल्याच पाहिजे. पुढची महत्त्वाची 5वी गोष्ट आहे ती म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी भगवान महादेवांचे स्तोत्र हे गायले पाहिजे आणि त्यांच्या मंत्रांचा सुद्धा जप हा केला पाहिजे. भगवान महादेव हे भोलेनाथ आहेत, कारण ते आपल्यावर आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. श्रावण महिन्यामध्ये त्यांना संतुष्ट करणं, भगवान महादेवांना प्रसन्न करणं अत्यंत सोपं आहे. आपल्या भक्तांच्या भोळ्या बावड्या आणि तोकड्या मोकड्या सेवेने सुद्धा महादेव हे प्रसन्न होत असतात आणि महादेव प्रसन्न झालेले पाहून माता पार्वती सुद्धा खूप आनंदी होते. त्यामुळे आपण जर या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांचे स्तोत्र गायले, त्यांच्या मंत्रांचा जप केला तर ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि भगवान महादेवांना आपल्यावर प्रसन्न झालेलं पाहून माता पार्वती सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते आणि त्या दोघांचाही आशीर्वाद हा आपल्याला मिळतो. आणि म्हणूनच तर आपण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची सेवाही करतो. त्यामुळे आता जेवढा हा श्रावण महिना बाकी आहे त्या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही भगवान महादेवांच्या स्तोत्रांचा आणि मंत्रांचा जप करून तुम्हाला त्यांची सेवा जितकी जास्त करता येईल तितकी नक्की करा. आणि पुढची महत्त्वाची 6वी गोष्ट आहे ती म्हणजे श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद, भांडणं ही पती पत्नींच्या नात्यामध्ये नसावीत. श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणं ही टाळायची आहेत. हा महिना आनंदाचा महिना आहे. महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान हे केले पाहिजे आणि जर काही कारणास्तव राग आलाच तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे. यामुळे तुमचा राग हा लगेच शांत होईल आणि तुमच्यामधली भांडणंही टळतील. या महिन्यामध्ये जर आपण आपल्या घरामध्ये भांडणं केली तर त्यामुळे भगवान महादेव हे आपल्यावर नाराज होतात, कारण प्रत्येक देवांना शांतता ही अतिशय प्रिय आहे. तशीच ती माता पार्वती आणि भगवान शिवांना सुद्धा प्रिय आहे. आणि आपण जर या श्रावण महिन्यामध्ये भांडणं ही आपल्या घरामध्ये केली तर महादेव आणि माता पार्वती हे आपल्यावर नाराज होतात आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त होण्याऐवजी त्यांचा रोषच हा आपल्याला पत्करावा लागेल. त्यामुळे आपल्या घरामध्ये जितकी जास्त शांतता ही आपल्याला ठेवता येईल तितकी जास्त शांतता ही आपल्या घरामध्ये ठेवायची आहे. आपल्या घरामध्ये जर प्रसन्न वातावरण राहील तर देवांचा वास हा आपल्या घरामध्ये नक्कीच होत असतो आणि ज्या घरामध्ये साक्षात महादेवांचा वासा असतो तिथे कशाचीच कमीही राहत नाही. त्यामुळे या महिन्यामध्ये चुकूनही भांडणं, वादविवाद तुमच्या घरामध्ये करू नका. तर याच त्या काही महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायच्या आहेत आणि या गोष्टी केल्याने, हे नियम पाळल्याने आपल्याला सुखसमृद्धीची आणि अखंड सौभाग्याची प्राप्तीही होणार आहे. त्यामुळे उरलेला जेवढाही श्रावण महिना आहे त्या संपूर्ण श्रावणामध्ये या गोष्टी, हे नियम तुम्ही नक्की पाळा. गोष्टी तशा अगदी छोट्या छोट्या आहेत पण त्यांचा होणारा लाभ हा खूपच मोठा आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्कीच करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.